नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे कैरी आणि टमाटरपासून अशी चटपटीत पदार्थ. नक्कीच पहा, 2 मिनटात होणारं आहे, जास्त वेळ नाही खाणार, पटकनी होतं. तर पहा, आता मी पहिले कांदे चिरून घेते. एक कांदा होता माझ्याकडं, तो चिरून घेतलेला आहे जरासा. अगदी झटपट होणारी पण तोंडी लावण्यासाठी फार उत्तम. तर नक्कीच पहा, इथे कैरी होती माझ्याकडे, अर्धीच कैरी आहे. तर ही कैरीचं साल नाही मी काढणार, ती थोडीशी कडेला जरा हे होती, ती मी काढली. सगळी अशी कैरी मी घेणार आहे. वा, बिना साल काढताच घेणार आहे. पहा बरं मैत्रिणींनो, खूप चटपटीत ही रेसिपी आहे. तोंडाला पाणी सुटणारी, तोंडी लावण्यासाठी फार उत्तम ही रेसिपी आहे. नक्कीच व्हिडिओ पहा, फक्त 2 मिनटात होणारी आहे. आता तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं म्हणून मोठी होती जराशी, तर हे दाखवा ते दाखवा ते दाखवा म्हणून. नाहीतर आपल्याला जर करायची झाली ना, तर 2 मिनटात ही रेसिपी बनते, फटाफट बनते. तर अगदी खरंच गरमीच्या ह्या वेळेस गरम किती उन्हात बाहेर आहे, तर पोटाला थंडावा देण्यासाठी ही रेसिपी नक्कीच करून पहा. रोजच करा, एक दिवस नाही, रोजच करा. गरमीमध्ये खूप फायदेशीर आहे ही रेसिपी, नक्कीच बनवून पहा. खूप टेस्टी लागते, खूप छान लागते. आणि आपल्याला आपण 2 घास जास्तच जेवणार, पण कमी नाही. आणि खरंच पाणी पिणार पोटभर, आणि पोट आपलं शांत होणार, पोटाचे आजार गायब होणार, पोटाला थंडावा भेटणार. ही रेसिपी खाल्ली तर नक्कीच खूप फायदेमंद आहे. तुम्ही करून पहा, आणि तोंडाला तर चव येणारच ह्या रेसिपीने. तर हे सगळे मी तुकडे केलेले आहेत. आता छान असे तुकडे करायचे. कैरीचे साल तशीच ठेवून तुकडे केलेले आहे. मी स्वच्छ धुतली होती कैरी पहिली, नंतर पाण्यात ठेवली होती. अर्धी कैरी मी घेतलेली आहे, जास्त नाही घेतली. अर्ध्या कैरीचं करणार आहे मी आता. तर हे एकसारखे तुकडे केलेले आहे सर्व भावावर. हे बघा, अगदी सुरीने करायचे एकसारखे. हे झालेले आहेत आपले तुकडे बनवून. आता तर आपण आता हे तयारी करूया. त्याला बारीक कसं करायचं ते दाखवते तुम्हाला. तर इथे आता मिरच्या टाकलेल्या आहेत त्या कांद्यामध्ये. एक कांदा घेतला होता, 2-4 मिरच्या टाकलेल्या आहेत, तिखटवाल्या मिरच्या आहेत. आणि आता ह्याच्यात लसूण पण टाकायचा, 4-5 पाकळ्या. आणि ह्याला बंद करायचं. आता ह्याला बारीक म्हणजे असं दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने वाटायचे. आपल्याला चिरायचे, म्हणजे मी चिरलं असतं तिकडं. असं केल्याने काय होतं, एकसारखं येतो, कुठलाही पदार्थ एकसारखा बनतो. म्हणजे ग्राइंडरमध्ये केलं. तुम्हाला चिरायचं असलं नसलं तुमच्याकडं ग्राइंडर, तर बारीक करा, बारीक चिरून घ्या. तुम्हाला दाखवते कशी बारीक चिरायची ती. हे बघा, अजून थोडंसं लावते म्हणजे एकसारखं होईल. थोडं एका बाजूला राहिलेलं होतं. हे पहा, आता झालेलं आहे आपलं. तर मी एका ताटात काढून घेते. ह्याच ताटात घेते काढून. पहा तुम्ही, अगदी मस्त चिरलेलं आहे, आणि खूप एकसारखं छान वाटतं ते चिरलेलं पण. तर मिरच्या, लसूण आणि कांदा चिरलेला आहे मी. तर इथे काढून ठेवते हे सर्व. आणि आता दुसरं पहा, आता कैरी आपल्याला टाकायची. या अर्धी कैरीला जास्त म्हटलं तरी चालेल, तेवढी टाकलेली आहे. तोतापुरी कैरी आहे, जास्त आंबट नाही आहे ती, त्याच्यामुळं चव छान देतं त्यांनी. बघा, आता ह्याला लावायचं झाकण. त्याला बरोबर आट्यावर लावलं तरच होतं ते, निघून जातं. हे बघा, आता हे एकसारखं करते. हे बघा, ह्याच्यात एकदम मस्त होतं, मला भरपूर आवडतं हे. ह्याच्यात छान एकदम कापलं जातं. पाहूया, जरा हलवलं थोडंसं, परत थोडं एक 15 सेकंद लावलं. हे पहा, बास होतं 15 सेकंद, जास्त काही लावायची जरूर नाही त्याला. आता हे काढून घेते. पहा कशी चिरलेली आहे, मस्त एकसारखी कांद्यासारखी चिरलेली आहे ना. तर हे काढून घेतलं. तुम्ही रोज जेवणाबरोबर हे खा, खूप टेस्टी लागतं. जेवण जास्त जातं, तोंडाला चव येते. रोज जेवणाबरोबर हे खाल्ल्याने खूप चांगलं. संध्याकाळी खा, सकाळी खा, दोन्ही टाईम खाल्लं तरी चालेल. एक टमाटर छोटं होतं माझ्याकडे, ते बारीक कापलेलं आहे. ते कांदा आणि ते कापतं ना, त्याच साईजचे कापलेले आहे, ते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर मीठ टाकायचं चवीनुसार.
थोडीशी हळद टाकायची आपल्याला. बघा थोडीशी हळद टाकली, रंग छान येतो हळदीने म्हणून. आणि दाण्याचा कूट 1 चमचा भरून टाकलेला आहे मी. पहा बरं किती छान. आता ह्याला जरा मिक्स करून घेते सर्व. जेवणाआधी 2 मिनटं बनवा आणि खा पोटभर. तुम्ही दिवसभर म्हणजे असं करून ठेवली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. जरी सकाळी केली तरी संध्याकाळपर्यंत ही छान राहते, का की पाणी जास्त सुटत नाही तिला, काही नाही. आपण म्हणतो कैरी असल्यावर किंवा काकडी असल्यावर जास्त पाणी सुटतं, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. आता पुढे पहा मी काय करते, त्याला आणखीन चव येण्यासाठी थोडंफार तडका करायचा आपल्याला. तर इथे पहा मी तडक्याला ठेवलेलं आहे गरम व्हायला तेल, आणि आपल्याला करायचं आहे आता तडका. तर तडका गरम केलेलं आहे मी तेल, आणि आता घेते पुढे ही कोथिंबीर जराशी घालते पहिली. छान ही कोथिंबीरीने रंग सुंदर दिसतो आणि सुगंध बी छान सुटतो, त्याच्यामुळे कोथिंबीर बी घालायची थोडीशी तुमच्याकडे असली तर. आता तेल गरम केलेले आहे, पळीभर चांगले, छोटीशी पळीभर मोहरी टाकली, जिरं टाकणार आहे. मोहरी छान फुलल्यानंतर जिरं टाकायचं. आणि आता 1 चमचा भरून मी लाल तिखट टाकणार आहे, लगेच ओतणार आहे, की तिखट आहे ना लगेच जळून जातं. हा मस्त तडका बसलेला आहे मंग एकदम. पहा आपली कैरी टमाटर कांद्याची कोशिंबीर तयार झाली आपली. तोंडाला चव आणणारी ही कोशिंबीर नक्कीच बनवून पहा. खरंच सोपी पद्धत आणि झटपट होणारी कोशिंबीर. जेवताना रोज खा, खूप छान लागती आणि पोटाला थंडावा भेटण्यासाठी ही खूप उपयुक्त आहे. तुमच्याजवळ काकडी जरी असली तरी ह्याच्यात टाकली तरी चालेल, किंवा गाजर असलं तरी चालेल. आणि हेल्दी आहे, वजन कमी करण्यासाठी बी उपयोगी पडणारी आहे, आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी बी उपयोगी पडणार आहे. तर नक्कीच बनवून पहा. आता मी हे सर्व गोळा करते आणि तुम्हाला प्लेटमध्ये वाटीमध्ये एका भरून दाखवते. रंग पहा किती सुंदर आलेला आहे. त्याच्यात वरून आपण लाल तिखट पण टाकलेलं आहे जरासं, तर रंग फार सुंदर दिसतोय, मस्त दिसतं ती. हे बघा भरून घेते आणि प्लेटमध्ये लावून 2-2 चमचे एकेकाला दिली तरी मस्त पोट भरण आणि छानच होईल. बघा बघा आपली झालेली आहे, मस्त आहे बघा, किती रंगीत छान दिसती. पहा किती सुरेख दिसती का नाही, आणि पटापट होती पण जास्त वेळ. आता मला हे दाखवा ते दाखवा म्हणून वेळ लागलेला आहे. तुम्ही 2 मिनटात ही करू शकता. कैरी टमाटर कांदा कोशिंबीर एकदम जबरदस्त आहे. रोज जेवणात घ्या, ताटाची शोभा तर वाढणच, आपल्या शरीरासाठी बी उत्तम आहे. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, चला परत भेटूया.